तर मराठा अधिवेशनावर आमचं लक्ष आहे असं डॉक्टर बबनराव तायवळे म्हणतात। ओबीसींच्या 27% आरक्षणाला धक्का न लागता तुम्ही विरोधी पक्षाला किंवा मराठ्यांना आरक्षण द्या अशी भूमिका तायवळेंची आहे। विरोधी भूमिका घेतल्यास मात्र ओबीसी पेटून उठेल आणि रस्त्यावर उतरेल असं देखील ते म्हणाले। तर कुणबीचे प्रमाणपत्र देखील सरसकट देऊ नये अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। आधी गुलाल उधळून मग इशारा द्यायचा यात अर्थ नाही असं देखील बबनराव तायवळे यांनी म्हटलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे अधिवेशन आहे। ओबीसी नेते म्हणून तुमची काय भूमिका आहे? नाही, ओबीसी नेते म्हणून आमची पहिल्या दिवसापासून जी भूमिका आहे ती आजही त्याच्यावरती आम्ही कायम आहोत की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे, त्याला आमचा विरोध नाही। परंतु ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळतं किंवा राज्यामध्ये 32% आरक्षण दिलं जातं त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये। तर समजा ओबीसीचं नुकसान होणारा निर्णय झाला, कायदा झाला तर तुम्ही मग आम्ही रस्त्यावरती येऊ, पुन्हा रस्त्यावरती येऊ आणि आपल्या संविधानिक याच्यानुसार जे आम्हाला आरक्षण मिळते त्याचं आम्ही संरक्षण करू। जे आमदार प्रत्येक पक्षाने आमदारांना सूचना दिलेल्या आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी भूमिका मांडा। तुमच्या काय मागणी आहे या आमदारांकडे? कारण की ओबीसी मतदारांनी निवडून दिलेले पण आमदार आहेत। नाही, मग आम्ही सुद्धा आपल्या माध्यमातून सर्वच आमदारांना आम्ही सुद्धा आवाहन करतो की आमच्या ओबीसीला जे काही आरक्षण मिळतं त्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी सर्व पक्षीय सर्व आमदारांनी आजच्या या सभागृहामध्ये घ्यावी, हे आवाहन मी आपल्या मार्फत सुद्धा करतो। तशी भूमिका मांडावी की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही भूमिका सर्व पक्षीय आमदारांनी सभागृहात मांडावी। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।